खोटा जर आरोप केला असेल तर तुमचं मिटलं असेल काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर मग पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले हा माझा विषय. जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते. बरोबर. त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न होतो की इतके दिवस 21 दिवस फरार होते परंतु पोलिसांना सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुंडे घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरेंडर होतात. हे बघा सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे. जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कुणी गुन्हेगार आहेत ह्यांचे नावं घेऊन मास्टर माइंडचे नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो, सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला. मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली. आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे. आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा गुन्हे झालाय. या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत. आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा. आणि दुसरा विषय जो 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. सांगितली पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू. आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली. मोर्चा तुम्ही बघितला असेल. सर्वसामान्य लोक 1 लाखाच्या पुढे लोक तिथे जमले. लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात तुम्हीच आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅक वरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या. ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे. पण वाल्मिक कराड असं म्हणतात की ज्या हत्येचा जो प्रकार घडला आहे त्याशी माझा काही संबंध नाही, कुठेतरी राजकारण केलं जाते आणि माझं नाव त्यामध्ये टाकलं जातं. हे बघा हा महाराष्ट्राचा मी तर सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो. पहिल्यांदा हा विषय बघितला काय एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते. म्हणजे भाजपचे सुद्धा आमदार अभिमन्यू पवार, सुरेश अण्णा धस, प्रकाशदादा सोळुंके, विजय पंडित हे सर्व, नमिताताई मुंदडा हे सर्व अशा खूप आमदार हे सर्व पक्षाचे. आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्याने संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले. हा विषय कधी बघ ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही. त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिक कराडांनी जो जातीमध्ये जे तेढ निर्माण केलंय, लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात. आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीचं तुम्ही हे सर्व गोष्टी म्हणता ते पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा, मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे. खूप काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील. आणि 6, 9 आणि 11 हे 3 दिवस जे हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या 8 दिवसामध्ये सीडीआर जर तपासले माझ्या माहिती अनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता आणि त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन कधी आहे, प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी, केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे. पण पूर्णपणे मोकळ्यापणाने जर
त्यांना तपास करण्यात दिलं जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढंच आहे.